नागपूरमधील स्फोटाची गडकरींनी पाहणी केलेली आहे। काल धामणा येथे स्फोटकांच्या कारखान्यात मोठा स्फोट झालेला होता आणि या स्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झालेला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरींकडून या सगळ्या घटनास्थळाची पाहणी करण्यात येते। अपडेट जाणून घ्या, तुषार कोहळे आपल्या सोबत आहे। तुषार, गडकरी घटनास्थळी पोहोचलेले आहेत, काय अपडेट मिळतात? गडकरींच्या सोबत कोण आहे, काय नेमकी पाहणी केली जाते? दीपक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अगदी थोड्या वेळाआधी चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनी आहे तिथे आले होते। जो स्फोट झाला त्या स्फोटाची पूर्ण माहिती घेतली, त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी होते आणि त्यांनी पूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजून घेतलं की नेमकं हे स्फोट झाला त्याला नेमकं कारण काय होतं। सोबतच जे 6 या कामगारांचा मृत्यू झाला त्यामध्ये 5 महिलांचा सहभाग आहे, त्यांच्या नातेवाईकांसोबत गडकरी आता संवाद साधत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातल्या सर्व ज्या काही एक्सप्लोसिव्ह कंपनी आहेत त्यांचं ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहे, कारण की मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने अशा प्रकारच्या स्फोटाच्या घटना विशेष करून नागपूर जिल्ह्यामध्ये एक्सप्लोसिव्ह कारखाने तिथे होताना पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे सुरक्षेचा कुठेतरी प्रश्न उपस्थित झाला होता। काल जेव्हा घटना घडली, स्फोट झाला होता, तेव्हा साधारण 1.5 तासापर्यंत तिथे अँब्युलन्स आल्या नाही, इतकंच नाही त्या कंपनीमध्ये अग्निशमन यंत्र नव्हते, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले या संपूर्ण घटनेनंतर। आणि विशेष करून कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात कंपनी प्रशासन काय उपाययोजना करतात हे देखील त्या घटनेत पुढे आलं की तिथे कोणत्याही उपाययोजना नव्हत्या। त्यामुळे राज्यातल्या ज्या काही सर्व एक्सप्लोसिव्ह कंपन्या आहेत त्यांचं ऑडिट करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेले आहे। सोबतच चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनी आहे त्या स्फोटाच्या संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे। आता आपण जर का बघितलं तर ते जे मृतक चे नातेवाईक आहे, पीडित कुटुंबीय आहे, त्यांच्याशी संवाद साधत आहे। दीपक, तुषार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। नितीन गडकरी बोलतायत। एवढी सगळी मदत आपण केलेली आहे आणि याच्यानंतर जे हॉस्पिटलमध्ये आहे मला आता सांगितलं त्यांनी की कुठेतरी पैसे भरावे लागले 2000 आपण काळजी करू नका, मी स्वतः या सर्व पैशाची व्यवस्था उपचाराची स्वतः करून देईन, सरकारकडनं करून देईन, नाही तर मी स्वतः काढेन। त्यामुळे सगळ्यांना माझ्याकडे जेवढे असेल अर्थात औषधापैकी सगळे सांगा, आपल्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि या गावकऱ्यांवरही आलेलं, सगळेजण धैर्याने त्याचा मुकाबला करा आणि आपल्या सगळ्यांच्या परमेश्वराच्या इच्छेपुढे आपलं काही चालत नाही, पण आपण पुन्हा एकदा या सगळ्या आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करू। आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जेवढं जास्तीत जास्त करता आलं ताणून तेवढं मी माझा प्रयत्न केला। अजून याच्या पलीकडे त्या परिवाराकरता काही संकट आलं काही माझ्याकडे घेऊया, त्या सगळ्यांच्या मागे उभं राहू असा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा हुतात्म्याच्या श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपण सगळ्यांनी शांततेने त्याचा अंत्यसंस्कारही करावं आणि जे हॉस्पिटलमध्ये आहे त्याची गरज असेल तर त्या हॉस्पिटलमधून आपण एम्समध्ये ॲडमिट करू, ताबडतोब देण्याचं मला सांगा, म्हणजे आपण सगळी चांगल्यात चांगली ट्रीटमेंट निःशुल्क त्या सगळ्यांना जेवढे कोणी जखमी आहेत त्या सगळ्यांना उपलब्ध करून देऊ। आणि आत्ताच मला तुम्ही परिवाराच्या लोकांनी ताबडतोब सांगा आणि प्रायव्हेट हॉस्पिटलच्या आपण एम्समध्ये सगळ्यांना नेऊ, तर तुम्हाला योग्य वाटलं तर मला लगेच सांगा, मी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करतो आणि औषधापासून सगळी व्यवस्था आमच्याकडनं आम्ही करू। हां, थोडंसं ज्या बॉडी आता एकदम अत्यवस्था आहे तर त्यांना नेण्यामध्ये अडचण आहे, तर थोडंसं स्टेबल झालं नाही तर मध्ये जरा अडचण येईल, आपण स्टेबल झाल्याबरोबर एम्समध्ये त्यांना आपण आपल्या एकदा डिसिप्लिन नाही सांगा ज्या ज्या ठिकाणी ॲडमिट आहे दवाखान्यात डॉक्टरांची माहिती तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला हे पैसे मिळण्याची फॅक्टरी करण्याची चेक येणार ते मी माझी जबाबदारी आहे। आपण जे करतो आहे आतापर्यंत आपण शांत राहिलो, मी तेव्हा तुम्हाला एक सांगतो, घेतलेली आहे फॅक्टरीवाला 5 लाखाच्या वरती द्यायला तयार नव्हता। आता मी तुम्हाला सांगितलं लागलं की तुझ्यावर आम्ही कठोर कारवाई, गरीब लोकांचे प्राण गेलेल्या प्राणाची किंमत खूप मोठी आहे, पैशाने भरून निघत नाही, 25 लाखाच्या खाली मी ऐकणार नाही।
आणि त्यांनी मला कबूल केला मी पैसे वगैरे तोपर्यंत या फॅक्टरीचं कुठलंही काम सुरू होणार नाही आणि मी स्वतः तुम्हाला चेक द्यायला येईल. पण हे काय साहेब इतके दिवस फॅक्टरीचं काम नाही सुरू होणार पण तिथे जे इतर लोक जे नोकरी करतात त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. काल नागपूरमध्ये धामणा स्फोटकाच्या कारखान्यामध्ये जो स्फोट झाला होता ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. नंतर या घटनास्थळाची गडकरींनी पाहणी केली. त्यानंतर इथे जे गरजू आहेत त्यांना योग्य ते उपचार त्यांच्यावर केले जातील, योग्य ती मदत त्यांना केली जाईल असं आश्वासन गडकरींनी दिलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.